दिसावं या उद्देशानं सीएसटी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता, हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी, काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश, पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टिम कार्ड खेळता येईल, हे सगळं कुभांडित आहे. आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे. मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन, मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचं मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे. आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे, राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे. हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे. आज आपण बघितलं कोण कोण होते. उद्धव, मुंबईत लोक राहत नाहीत का? मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का? गणेश भक्त मुंबईतले रहिवासी नाही आहेत का? आणि उद्धव यांची मूकसंमती, उद्धव यांचं व्यक्त होणं, उद्धव यांचं स्वागतार्ह भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत, संजय जाधव खासदार आहेत, हे त्या मंचकावर जातात. मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही, पाठिंबा हो नाही, पाठिंबा हो नाही, हे काय नाटक होतं का? अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का? हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं. उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं. त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, त्यांच्या गटाचे आपण ज्या प्रकारे आमदार तिथे येऊन काय सांगत होते, काय बोलत होते खासदार, कानात बोलतानाचा फोटो जर आपण त्या सन्माननीय खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तीचा, जरंगे कशा प्रकारे ओठापासून तुमच्या माध्यमांच्या माईक कशा दूर राहतील, ऐकायला जाऊ नये, आणि ते सुद्धा कशा प्रकारे मोबाईल आडवा ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होते. मग ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असोत, त्याचबरोबर बाप्पा की काय नाव आहे, बजरंग बाप्पा का आप्पा, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्याचबरोबर आमचा तो काय नाव क्षीरसागर, काय नाव ते क्षीरसागरचं, संदीप आमचा क्षीरसागर सन्माननीय आमदार आहेत. त्याचबरोबर सोळंके, त्याचबरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत. मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या, किती मदत केली, लोक कसे जमले, हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद है कि नहीं, ये भी हम देखना चाहते हैं भाई. अरे तुम में कितना दम है? क्या तुम सचमुच पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते रहोगे? हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय. परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही माननीय उच्च न्यायालयात अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका. त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती. ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले, त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध सरकार ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये, त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोको होऊ नयेत, त्याच्यात स्पष्ट आहे
की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये. त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा, इव्हन अटकेपर्यंतच्या कशा प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा जे आहे त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो. परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक, गुराखी साहित्यातले वाचक, लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगावणं जसं उभं केलं जातंय तसं एक बुजगावणं